नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. आज आपण कार्यशाळा गणित व शास्त्र या विषयातील घनता व विशिष्ट गुरुत्व डेन्सिटी अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी या पाठाचे अध्ययन करणार आहोत. घनता व विशिष्ट गुरुत्व या पाठामध्ये जाण्यापूर्वी आपल्याला काही ज्या व्याख्या आहेत, शास्त्रीय व्याख्या आहे, त्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. पहिली व्याख्या आपण बघणार आहोत. वस्तुमान मास. जगातील कोणताही पदार्थ हा आपल्याला तीन स्थितीत आढळतो. घन, सॉलिड, द्रव, लिक्विड, वायू, गॅसेस यापैकी एका किंवा अनेक स्थितीत आढळतो. कोणत्याही स्थितीतील पदार्थ हा द्रव्यापासून बनलेला असतो. पदार्थातील द्रव्य कणांच्या समुच्चयाला पदार्थाचे वस्तुमान असे म्हटले जाते. पदार्थाचे वजन कोठेही नेला तरी ते बदलत नाही, ते कायम असते. पुढची व्याख्या आपण बघणार आहोत. वजन, वेट. कोणताही पदार्थ वर फेकला असता तो काही वेळाने पृथ्वीकडे परत येतो, म्हणजेच पदार्थावर पृथ्वीवर गुरुत्वीय बल कार्य करीत असते. पदार्थावर कार्य करणाऱ्या गुरुत्वीय बलाला पदार्थाचे वजन म्हणतात. पदार्थाचे गुरुत्वीय बल सर्व ठिकाणी सारखे नसते, म्हणून पदार्थाचे वजन निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे भरते, ते कायम नसते. जर m बरोबर पदार्थाचे वस्तुमान, g बरोबर गुरुत्वीय बल त्वरण, तर वजन बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्वीय त्वरण w बरोबर mg हे वजन काढण्याचे सूत्र आपल्याला मिळते. पुढे आपण वस्तुमान व वजन, मास आणि वेट या दोहोंमधील जो फरक आहे तो फरक या ठिकाणी बघणार आहोत. वस्तुमानाच्या बाजूला पदार्थातील द्रव्य कणांच्या समुच्चयाला पदार्थाचे वस्तुमान असे म्हटले जाते. तर वजनामध्ये वजन म्हणजेच पदार्थावर कार्य करणाऱ्या या गुरुत्वीय बलाला पदार्थाचे वजन म्हणतात. वस्तुमान पदार्थ कोठेही नेला तरी ते बदलत नाही, तर वजन हे स्थिर नसते, ते निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. या ठिकाणी आपण उदाहरण बघितलं तर आपल्याला एक प्रश्न नेहमी पडतो की विषुववृत्तावर अधिक वजन का भरते? कारण की विषुववृत्तावर गुरुत्वीय त्वरणाची जी किंमत आहे ती 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकी असल्यामुळे विषुववृत्तावर वजन हे अधिक भरते. वस्तुमानाच्या बाजूला क्रमांक 3, पदार्थाला द्रवात किंवा पाण्यात बुडवल्यास फरक पडत नाही. तर वजनामध्ये 3 क्रमांक, पदार्थाचे पाण्यात किंवा द्रवात वजन कमी होते. वस्तुमान हे ग्रॅम, किलोग्रॅम, पौंड या एककामध्ये मोजले जाते, तर वजन हे डाइन, न्यूटन किंवा पौंडल या एककात मोजले जाते. पदार्थाच्या एक एकक आकारमानाच्या वस्तुमानाला घनता म्हणतात. घनतेचं सूत्र मिळतं आपल्याला. घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान. घनतेचे एकक युनिट ऑफ डेन्सिटी. सीजीएस पद्धतीमध्ये घनता ही ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, तर एमकेएस पद्धतीमध्ये किलोग्रॅम पर मीटर क्यूब या एककात मोजली जाते. पाण्याची घनता ही 1 ग्रॅम पर घन सेंटीमीटर किंवा 1000 लिटर इतकी असते. सापेक्ष घनता रिलेटिव्ह डेन्सिटी. पदार्थाची घनता व 4 डिग्री सेंटीग्रेड तापमानावरील पाण्याची घनता यांच्या गुणोत्तराला सापेक्ष घनता रिलेटिव्ह डेन्सिटी असं म्हटलं जातं. सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता छेद 4 डिग्री सेंटीग्रेड पाण्याची घनता हे सूत्र आपल्याला सापेक्ष घनतेचं मिळतं. सापेक्ष घनता हे गुणोत्तर असल्याने याला कुठल्याही प्रकारचे एकक नसते, एकक वापरत नाहीत. पुढची व्याख्या आहे आपली विशिष्ट गुरुत्व, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. पदार्थाचे वजन
व त्याच्या आकारमाना एवढ्या पाण्याचे वजन यांच्या गुणोत्तराला पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व असं म्हटलं जातं. पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व बरोबर पदार्थाचे वजन छेद तेवढ्याच आकारमानाच्या पाण्याचे वजन हे विशिष्ट गुरुत्व गुणोत्तर असल्याने यालाही एकक वापरले जात नाही. आर्किमिडीजचे तत्व. आर्किमिडीज या शास्त्रज्ञाने घनता व विशिष्ट गुरुत्व या संशोधन केले असल्यामुळे आर्किमिडीजचे तत्व या प्रकारचे ठरते. एखादा पदार्थ द्रवात अंशतः किंवा पूर्णतः बुडवला असता त्याचे त्या द्रवात वजन कमी भरते व द्रवात कमी झालेले हे वजन त्याने उत्सारलेल्या द्रवाच्या वजना इतके असते. याला आर्किमिडीजचे तत्व, आर्किमिडीज प्रिन्सिपल असे म्हटले जाते. पदार्थ द्रवात तरंगणे किंवा बुडणे. पदार्थ द्रवात तरंगतो किंवा बुडतो का याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. जर पदार्थाचे वजन त्याने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजनापेक्षा जास्त असेल तर पदार्थ द्रवात बुडेल. जर पदार्थाने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजना इतके असेल तर पदार्थ स्थिर राहील. जर वजनापेक्षा कमी असेल तर पदार्थ तरंगेल, कारण की दोन बले ऊर्ध्व बल व परिणामी बल हे सारखेच कार्य करत असल्यामुळे पदार्थ वजनरहित होतो आणि पदार्थ तरंगतो. काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत. क्रमांक 1 चं उदाहरण आहे 10 सेंटीमीटर बाजू व 6.9 ग्रॅम पर घन सेंटीमीटर घनता असलेल्या घनाचे वजन काढा. या ठिकाणी आपल्याला बघतोय आपण घनाची बाजू दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि त्याची घनता दिलेली आहे 6.9 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. वस्तुमान बरोबर घनाची बाजू गुणिले घनता. घनाच्या बाजूचं घन दिलेलं आहे 10 बाजू दिलेली असल्यामुळे 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 6.9 तर आपल्याला घनाचे वजन हे 6900 ग्रॅम किंवा 6.900 किलोग्रॅम इतके मिळते. पुढील उदाहरण आहे 100 बाय 9 बाय 3 सेंटीमीटर आकाराच्या ब्लॉकचे वजन काढा. जर घनता 7.8 ग्रॅम पर घन सेंटीमीटर असेल. ब्लॉकच्या बाजू दिलेल्या आहेत 100 गुणिले 9 गुणिले 3 लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि घनता दिलेली आहे 7.8 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. वजन बरोबर आकारमान गुणिले घनता 10 गुणिले 9 गुणिले 3 गुणिले 7.8 तर आपल्याला या ठिकाणी 21.06 हे वजन आपल्याला त्या ब्लॉकचे मिळालेले आहे. 50 ग्रॅम वस्तुमान असलेल्या 3 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाची घनता काढा. वस्तुमान दिलेलं आहे 5 किलोग्रॅम, घनाची बाजू दिलेली आहे 3 सेंटीमीटर. घनता चे सूत्र आहे वस्तुमान छेद आकारमान 50 भागिले बाजूचा घन 3 गुणिले 3 गुणिले 3 तर त्या घनाची घनता आपल्याला मिळालेली आहे 1.81 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. एका पदार्थाचे हवेतील वजन 120 ग्रॅम असून पाण्यातील वजन 110 ग्रॅम आहे तर पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व काढा. आर्किमिडीजच्या तत्वाचा उपयोग करून त्याचं जे सूत्र आहे त्या सूत्राचा उपयोग करून आपल्याला पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व शोधता येते. W1 पदार्थाचे हवेतील वजन 120 ग्रॅम, W2 पाण्यातील वजन 110 ग्रॅम. पदार्थाचे पाण्यात कमी झालेले वजन W1 वजा W2 म्हणजेच 120 वजा 110 आपल्याला उत्तर मिळालेले आहे 10. पदार्थाचे पाण्यात कमी झालेले वजन आहे 10 ग्रॅम. तर पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व बरोबर पदार्थाचे हवेतील वजन छेद पदार्थाचे पाण्यात कमी झालेले वजन म्हणजेच W1 छेद W1 वजा W2 बरोबर 120 छेद 10 तर आपल्याला पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व मिळते 12. पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व हे गुणोत्तर असल्याने याला एकक वापरलेले नाही.